युतीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या तर्फे मी मनपूर्वक स्वागत करतो। पत्रकार परिषदेला कोण कोण उपस्थित आहेत हे बघितल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल नक्की मला काय तुम्हाला सांगायचं आहे। भाजप आणि शिवसेना अरे ना भाजप आणि शिवसेना ही युती आहे आणि युतीच्या माध्यमातून आम्ही निवडणुकीला सामोरं जातोय। काही समज गैरसमजामधनं जे काही अपक्ष फॉर्म भरलेले आहेत त्याच्या संदर्भामध्ये इथं बीजेपीच्या ओबीसीच्या अध्यक्षा गुमडे मॅडम इथे उपस्थित आहेत, विभव उपस्थित आहे, बेग मॅडम ज्या अपक्ष उभे होत्या त्यांनी देखील फॉर्म आता मागे घ्यायचं ठरवलेलं आहे। श्रेया शिंदे ज्या अपक्ष होत्या त्यांनी देखील फॉर्म मागे घ्यायचं ठरवलेलं आहे। शुभम साळुंकेनं फॉर्म मागे घ्यायचं ठरवलेलं आहे। त्याच्यानंतर असे अनेक अजून 3-4 लोक त्याच्यामध्ये फॉर्म मागे घेतील। पण मी आज भाजपाच्या कार्यालयामध्ये एवढ्यासाठीच पत्रकार परिषद घेतली की मगाशी जे उल्लेख केला की काही समज गैरसमजामधनं अपक्ष फॉर्म भरला जातो। तर काल मी स्वतः जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी स्वतः पटवर्धन साहेब आणि संतोष पावरी साहेब अशी एक चर्चा होऊन संतोष पावरी साहेबांच्या घरी गुमडे मॅडम अमेय अशी आमची सगळ्यांची चर्चा झाली। मी पालकमंत्री या नात्यानं मॅडमना विनंती केली की आपण युतीमध्ये आहोत। चव्हाण साहेबांची चर्चा झाली आणि त्याच्यानंतर अगदी सन्मानानं माननीय रुमडे मॅडमनी ही उमेदवारी मागे घ्यायचा निर्णय घेतलाय। त्याबद्दल त्यांचं मी कौतुक देखील करतो आणि मनापासून आभार देखील मानतो। आणि हे करत असताना जे महत्त्वाचे 2 मुद्दे त्यांनी माझ्यासमोर ठेवले ते विकासाचे होते आणि ज्या पद्धतीनं मान सन्मानामध्ये फॉर्म भरलेला होता त्या लोकांची आम्ही सगळ्यांनी चर्चा करावी अशा पद्धतीची त्यांची विनंती होती। आणि त्या पत्रकार परिषद संपल्यानंतर मी स्वतः त्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना जाऊन भेटणार आहे। त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं की नगरसेवक निवडून आलेले आणि नगरसेवक स्वीकृत हे आपल्याकडे 2 प्रकार आहेत। तर त्या प्रकारामध्ये 3 स्वीकृत नगरसेवक जे आहेत त्यातले 2 हे शिवसेनेला मिळालेले आहेत आणि 1 भारतीय जनता पक्षाला मिळालेला आहे। तर आत्ताच माननीय रवींद्र चव्हाण साहेबांशी दीपक पटवर्धन साहेबांनी चर्चा केली ती त्यांच्या म्हणजे तुम्हाला ब्रीफिंग करताना सांगतीलच। आणि रुमडे मॅडम ह्या जिल्ह्याच्या ओबीसीच्या अध्यक्ष असल्यामुळं भारतीय जनता पार्टीमार्फत स्वीकृत नगरसेवक म्हणून त्यांची शिफारस करावी अशा पद्धतीचे आदेश हे भाजपाच्या कार्यकारिणीला आलेले आहेत। आणि म्हणून त्यांची इच्छा हीच होती की मला कुठेतरी सामाजिक क्षेत्रामध्ये काम करायचं आहे आणि सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना कुठेतरी सन्मानाचं पद आवश्यक असतं, लोकांमध्ये जाण्याचं पद आवश्यक असतं। तर ते भारतीय जनता पार्टीनं जे जाहीर केलं आहे त्याला आमचा शिवसेना म्हणून 100% पाठिंबा आहे। आमची कुठेही त्याच्यामध्ये अडचण नाही। दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे विभव पटवर्धन इथं बसलेले आहेत। आज सकाळी मी देखील त्यांच्या घरी नाश्त्याला गेलो होतो आणि नाश्ता करता करता विभवला विनंती केली की तू देखील भारतीय जनता पार्टीचा आहेस, अनेक दिवस तू काम करतो, त्याच्यामुळे भविष्यात तुझ्यावर अन्याय होणार नाही ही जबाबदारी जशी भारतीय जनता पक्षाची आहे तशी युतीतला एक सहकारी म्हणून माझी देखील आहे। आणि म्हणून राजेंद्र तोडणकर आणि विभव यांच्या सगळ्यांची चर्चा झाल्यानंतर आज विभवनं देखील भारतीय जनता पक्षाचा मान राखत उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतलेला आहे। तिसरा विषय बेग मॅडमचा जो आहे त्यांच्याशी देखील माझी चर्चा झाली। कामना बेग त्यांनी देखील हा निर्णय घेतलाय। स्वप्नील तर इथं आलाय वाटतं, स्वप्नील शिंदे इथं उपस्थित आहे, त्याच्या पत्नीचा सोप्या, त्याला आपण सोप्या म्हणतो सोप्या भाषेत, तर त्यानं देखील माझ्या शब्दाला मान देऊन त्याच्या पत्नीचा फॉर्म मागे घेतलाय, त्याचे देखील मी आभार मानतो। तुमच्या एक लक्षात आलं असेल की हे फॉर्म मागे घेतल्यानंतर बऱ्यापैकी अनेक नगरसेवक हे बिनविरोध झाल्यामध्ये जमा आहेत। फक्त मी त्याचा उल्लेख करत नाही की जे उमेदवार त्यांच्यासमोर आता उभे आहेत ते योग्य आहेत की अयोग्य आहेत त्याच्याशी राजकीय माझा काही संबंध नाही। पण रत्नागिरी शहराच्या अपक्ष उमेदवारांनी जो आमच्या सगळ्यांवर विश्वास टाकला त्याबद्दल मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो। या पत्रकार परिषदेनंतर देखील काही अचानक अजून विड्रॉ होण्याची शक्यता आहे ते देखील होतील आणि ओव्हरऑल असं चित्र दिसतंय की आम्ही 2/3 मेजॉरिटीनं रत्नागिरी नगरपालिकेच्या सत्तेमध्ये येऊ आणि नगराध्यक्ष फार मोठ्या मताधिक्यानं जिंकेल असे 2-3 दिवसातलं वातावरण। जिल्ह्यामध्ये राजापूरपासून जर सुरू केलं तर राजापुराचा नगराध्यक्ष
आज शिवसेना पक्षाचा आम्ही लढतोय युती म्हणून, लांजामध्ये शिवसेना म्हणून आम्ही लढतोय, रत्नागिरीमध्ये शिवसेना म्हणून आम्ही लढतोय, चिपळूणमध्ये शिवसेना म्हणून आम्ही लढतोय आणि खेडमध्ये शिवसेना म्हणून आम्ही लढतोय महायुती म्हणून. देवरुखमध्ये भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष लढतोय आणि गुहागरमध्ये भारतीय जनता पक्षाचा उमेदवार लढतोय. 7 पैकी 5 ठिकाणी शिवसेना आणि 2 ठिकाणी भाजप अशी युती आमची झालेली आहे. चिपळूणमध्ये मला सध्या अजून कळत नाही की नक्की काय झालेलं आहे, ते 3 नंतर कळेल की नक्की चिपळूणची वस्तुस्थिती काय आहे. पण नक्की भाजपा आणि शिवसेना यांच्यातला जो संवाद आहे, यांच्यातला जो एकत्रपणा आहे तो अतिशय चांगला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बाबतीतल्या काही शंका ज्या आहेत त्या 3 वाजेपर्यंत पूर्ण होतील आणि तिथं देखील महायुती होईल. भाषण पूर्ण ऐकलं. भाषणात असा कुठेही उल्लेख त्यांनी रवींद्र चव्हाणांचा केलेला नाही. मुद्दा असा राहतो की महायुतीतल्या किंवा युतीतल्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांनी, माझ्या सकट सगळ्या पदाधिकाऱ्यांनी महायुतीच्या वरच्या सरकारमध्ये कुठं मिठाचा खडा पडू नये याची दक्षता प्रत्येकाने घेतली पाहिजे. सिंधुदुर्गचे राजकारणाचे जे काही संकेत आहेत हे वेगळे आहेत आणि रत्नागिरीमध्ये पूर्ण युती झालेली आहे. जेव्हा मी खारेपाटण क्रॉस करून सिंधुदुर्गामध्ये जाईन तर मला मालवणचा स्वबळावरचाच प्रचार करायचा आहे, मला सावंतवाडीमध्ये स्वबळाचाच प्रचार करायचा आहे, वेंगुर्ल्यामध्ये स्वबळाचाच प्रचार करायचा आहे, महाडमध्ये मला स्वबळाचाच प्रचार करायचा आहे. पण मला महेंद्र थोरवेंकडे गेल्यानंतर तिथं युतीचा प्रचार करायचा आहे, अलिबागला गेल्यानंतर युतीचा प्रचार करायचा आहे. त्याच्यामुळे स्थानिक स्तरावर घेतलेले निर्णय आहेत आणि मला आनंद वाटतो की आम्ही सगळे युतीचे कार्यकर्ते पदाधिकारी एक दिलानं रत्नागिरी जिल्ह्यामध्ये काम करतो. शेखर निकम हे देखील आमचे सहकारी आहेत. त्यांनी आंधळा विश्वास कोणावर टाकलाय मला माहीत नाही, मी त्यांच्याशी चर्चा करेन. पण जरी आम्ही समोरासमोर कदाचित उभे राहिलो तरी शेखर निकम हे जिथले आमदार आहेत त्यांचा मान सन्मान नक्की आम्ही ठेवणार आहोत. कुठेही ज्या पद्धतीने इथं विरोधक टीका टिप्पणी करून स्वतःची मतं मिळवण्याचा प्रयत्न करतायत तसा प्रकार काही चिपळूणला होणार नाही. आणि मित्रपक्ष कुठचाही असू दे, मित्रपक्षातल्या सगळ्या कार्यकर्त्यांना मान सन्मान मिळाला पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की रत्नागिरीमध्ये युती ही नक्की झालेली आहे. पण ही युती झालेली असताना जी काही चर्चा देवेंद्र फडणवीस साहेबांच्या समोर झाली त्याच्यामध्ये शिवसेनेतले पदाधिकारी भाजपमध्ये घ्यायचे नाहीत, भाजपचे पदाधिकारी शिवसेनेमध्ये घ्यायचे नाहीत, अशा पद्धतीची चर्चा झालेली होती. आणि म्हणूनच मी वारंवार असं सांगितलं की युती जी आहे ही या युतीच्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांनी ठरवलं पाहिजे की आपला विरोधक कोण आहे. त्याच्यामुळे विरोधक जर महाविकास आघाडी असेल तर अशी फोडाफोडी करण्याची काही गरज नाही. आणि शेवटी सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की ठाणे हे कार्यक्षेत्र जे आहे ते एकनाथ शिंदे साहेबांचं आहे. त्याच्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांना दुःख वाटणार नाही अशा पद्धतीच्या गोष्टी इथं घडल्या पाहिजे आणि असा समन्वय असला पाहिजे. असं मी जसं वागतो तसं कार्यकर्ते वागत असतात. म्हणून तुम्ही बघितलं असेल की प्रत्येक भाषणामध्ये आजही शिंदे साहेब हेच सांगतात की मला मुंबई महानगरपालिका असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, नगरपालिका असेल, हे मला महायुतीनंच पुढे जायचं आहे. एवढा सन्मान जर माननीय एकनाथ शिंदे साहेबांकडून मिळत असेल तर तेवढाच सन्मान समोरून देखील मिळाला पाहिजे. आणि हीच आमची थोडीफार नाराजी होती ती आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगितली. त्याच्यामुळे एकनाथ शिंदे हे आमच्या पक्षाचे सर्वोच्च नेते आहेत. जसे भाजपाचे महाराष्ट्राचे सर्वोच्च नेते देवेंद्रजी आहेत, त्या दोन्ही नेत्यांचा 100% रिस्पेक्ट व्हायला पाहिजे. हीच भूमिका युतीतल्या प्रत्येक कार्यकर्त्याची असली पाहिजे आणि नेत्यांची पण असली पाहिजे. BMC मध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये महायुतीनंच आम्हाला पुढे जायचं आहे हे निर्विवाद सत्य आहे. तेच सूत्रवाद स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी केलेले आहेत आणि ज्याचा उल्लेख मगाशी मी केला की कार्यकर्त्यांनी नेत्यांनी आपल्या महायुतीमध्ये समन्वय कसा राहील, आपली महायुती टिकेल कशी, त्याच्यामध्ये फाटाफूट होणार नाही, त्याच्यामध्ये गैरसमज होणार नाही, ही दक्षता माझ्यापासून सगळ्या पदाधिकाऱ्यांनी युतीच्या घेणं गरजेचं आहे. आणि त्या पद्धतीने आपण जर वागलो तर युतीला कुठेही अडचण महाराष्ट्रामध्ये नाही. पण याची जबाबदारी प्रत्येक नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी स्वीकारली पाहिजे. आता मुख्यमंत्री हा राजशिष्टाचार वेगळा असतो, उपमुख्यमंत्री हा राजशिष्टाचार वेगळा असतो. ज्यावेळी एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते तर सिच्युएशन ही भाजपच्या बाबतीमधली होती. त्याच्यामुळं बिहारला सन्मानानं आमच्या नेत्यांना बोलवलं तर आम्हाला सगळ्यांनाच अभिमान आहे. आणि मी अनेक वेळा सांगितलंय की नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान करत असताना NDA जे एकत्र आलं त्या NDAतले 3 नंबरचे नेते माननीय एकनाथ शिंदे साहेब आहेत.
हे नितीश कुमार, चंद्रबाबू आणि एकनाथ शिंदे साहेब आणि म्हणून जे काही टीका करतात ते दिल्लीला गेल्यानंतर ते 6व्या 7व्या रांगेमध्ये बसतात, पण शिंदे साहेब नरेंद्र मोदी साहेबांच्या, अमित शहाच्या आणि जे पी नड्डांच्या खुर्चीला खुर्ची लावून बसतात. हा त्यांच्यातला आणि आमच्यातला फरक आहे. मित्र पक्ष म्हणून अलायन्स असताना एकामेकाचा सन्मान ठेवला पाहिजे हे स्वतः माननीय शिंदे साहेबांचे आदेश आहेत. आणि तरी देखील दळवी साहेब नक्की काय बोललेत मला माहीत नाही. मी त्यांच्याशी चर्चा करेन आणि युतीमध्ये कुठेही अडचण निर्माण होणार नाही याची दक्षता आम्ही घेऊ. हे वर्ष संपताना सगळ्यात मोठा त्यांनी तो विनोद केलेला आहे. त्या विनोदाकडे मला असं काही गांभीर्यानं बघायचं नाही. मी काय बोललो भाषणामध्ये सगळे त्याला फक्त रुमडे मॅडम नव्हते, सगळे होते. मी काय सांगितलं की एखाद्याचा फोटो पत्रकावर असला नसला म्हणून काय प्रचाराची यंत्रणा ही वेगळ्या दिशेने जातं अशातला भाग नाही. रवींद्र चव्हाण हे कोकणातले आहेत, त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे. युतीच्या कार्यकर्त्यांसमोर मी जर बोललो तर मी काय BJP मध्ये गेलो नाही. त्याच्यामुळं काही लोकांना मी जे महाराष्ट्रामध्ये फिरतो, मी जे एकनाथ शिंदे साहेबांचा जवळचा सहकारी आहे, त्याच्यामुळे पोटसू उठतो, त्याच्यामुळे अशी वक्तव्य होतात. पण मी आज रत्नागिरीमध्ये देखील सांगतो की माझ्या मर्यादा मला माहिती आहे. माननीय शिंदे साहेबांनी राज्याचा उद्योगमंत्री पद मला दिलेलं आहे, याची 100% जाणीव मला आणि रत्नागिरीकरांना असल्यामुळं अंधारेताईंच्या वक्तव्याकडे फार मी देखील गांभीर्यानं बघत नाही. हा त्यांनी केलेला फार मोठा विनोद आहे. निलेश आखाडेंशी मी चर्चा करणार आहे. निलेश आखाडेंशी पटवर्धन साहेब देखील चर्चा करतायत, भाजपाचे वरिष्ठ पदाधिकारी देखील चर्चा करतायत. त्याच्यामध्ये देखील आम्हाला यश येईल, परंतु जे यश आलंय ते आपल्याला कळवावं यासाठी पत्रकार परिषद आहे. सर, अजून असं कुठला वॉर्ड वाटतो की तिथे अपक्ष किंवा कोणी मागे घ्यावं? प्रेस कॉन्फरन्स मी वैयक्तिक का घेतली तर चर्चा सुरू होते ताबडतोब की फॉर्म मागं का गेला, फॉर्म कशासाठी गेला. तर मला असं वाटतं की रुमडे मॅडम आहेत, इथे विभव आहे, आमचं सोप्या आहे, त्यांना असं काय वेगळ्या गोष्टी करून फॉर्म मागं घ्यायची गरज नाही. त्यांचं स्वतःचं अस्तित्व आहे, स्वतःचा राजकारणाचा आवाका आहे, त्याच्यामुळे त्यांनी मान सन्मानानंच या उमेदवारा मागे घेतलेल्या आहेत आणि आम्हाला सगळ्यांना मान दिलेला आहे. रत्नागिरी शहरातल्या लोकांचा युतीवर असलेला विश्वास, दुसरं काय कारण असू शकतं. कारण ज्या पद्धतीनं समोरचे वातावरण तयार करतायत, समोरचे ज्या पद्धतीनं टीका करतायत, त्याचा फायदा आम्हाला होतो. की आपल्याला आठवत असेल, मी अनेक वेळा माझ्या प्रतिस्पर्ध्यांना सांगितलेलं आहे की जेवढी उदय सामंतवर येऊन तुम्ही माझ्या मतदारसंघामध्ये टीका कराल किंवा मला विरोध कराल, तेवढा माझ्या मतदारसंघातला मतदार मला आशीर्वाद देण्यासाठी पेटून उठतो. त्याचं हे प्रतीक आहे. त्यामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्पष्ट असं सांगितलेलं आहे की राज्याचा मुख्यमंत्री म्हणून या सगळ्या प्रकरणाची मी चौकशी करणार आहे. आता मुख्यमंत्री महोदय जर याची चौकशी करणार असतील तर त्याच्यावर मी बोलणं उचित नाही. हा लांजा राजापूरमध्ये देखील घेतील, त्याच्यानंतर खेडमध्ये योगेशजी कदम साहेबांच्या इथं देखील वैभव खेडेकर आणि हा जो काय विषय होता तो देखील संपलेला आहे. त्याच्यामुळं युती करत असताना आपण एकत्र येऊन युती केलेली आहे, त्याच्यामुळे चिंता करण्याची काही आवश्यकता नाही. माझ्यासोबत जे आहेत ते सगळे इथं बसलेले आहेत, कदाचित संध्याकाळपर्यंत ते पण येऊ शकतात, अजून कोणतरी येऊ शकतं. मगाशी मी तुम्हाला सांगितलं, अशा माझ्याबद्दल जर चर्चा होत असतील तर मी मोठ्या झालं म्हणजे मोठं होतोय असे त्याचे लक्षण आहेत ना. मी याला उभा केला, मी त्याला उभा केला, मी त्याला उभा केला. हे जे कोण म्हणतात ते दाखवा तुम्ही, बरोबर आहे की? तुमच्या मनात असं दाटून ठेवू नका, मागून चर्चा करू नका माझ्याबद्दल. जाहीर ते तुमचं आहे त्याच्यावर दाखवा, उदय सामंत उभा केला म्हणून. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.